ते एकीकडे आंब्यांवरती होणाऱ्या फवारणीवरनं सगळा वाद सुरू आहे, तर दुसरीकडे इकडे मुंबईत माशांवरनं वाद सुरू झाला। वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावरती बंदीचे आदेश स्थानिक वॉर्ड ऑफिसरनं काढले आणि वाद पेटला। या आदेशानंतर चौफेर हल्लाबोल झाल्यावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी स्पष्टीकरण दिलं। असे कोणतेही आदेश निघालेले नसल्याचं रितू तावडे म्हणतात। मासे कापण्यावर कोणतीच बंदी नाहीये, मुंबई कोळी समाजाची आहे असं महापौरांनी म्हटलं। महापौरांच्या स्पष्टीकरणावरती विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी हल्लाबोल केलाय आणि वॉर्ड ऑफिसवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का नाही, त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था काय बोलले तुम्हाला फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून। मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार। पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार। त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या। त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाला। वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार। कोणाला हाताशी धरलं, तुमच्या कोणी कान फुकले ते आम्हाला येऊन दाखवा आणि रीतसर कारवाई करा। मुळात ज्या बातम्या चालल्या आहेत त्याच्यावर वॉर्ड ऑफिसर आता जर मागे फिरत असेल तर त्या वॉर्ड ऑफिसवर पहिली कारवाई करा। तुम्ही प्रशासनाला झाकून ठेवाल आणि आमच्यावर कुरघडी कराल तर तुम्ही मुंबईकरांवर पुन्हा अन्याय करता आहात, सारखा सारखा अन्याय करता आहात, हे सतत तुम्हीच सिद्ध करता आहात। आणि मुंबई महानगरपालिकेचे आदेश लेखी स्वरूपात असतात, या बाबतीतले कोणतेच लेखी आदेश नाहीयेत असं स्पष्टीकरण या सगळ्या वादाबद्दल मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणेंनी दिले आहेत। पालिकेचे आदेश हे नेहमी लेखी स्वरूपात असतात। सर्क्युलर असेल, नोटिफिकेशन असेल, गॅझेट असेल, कुठलीही माहिती जी प्रसारित होते ती आदेशानुसार होते आणि लेखी स्वरूपात असते। अफवा ह्या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात, तर कृपया लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। महापालिकेने असे कुठल्याच प्रकारचे आदेश काढलेले नाहीत। पण या सगळ्या वादामुळे एक प्रकारे ज्या स्थानिक मासे विक्रेत्या महिला आहेत ते कमालीच्या संतप्त झालेल्या, त्यांनी काय सवाल उपस्थित केले आपण पाहूया। मासेवाल्यांनी मासे कापायचे नाही वाकोला ब्रिजला आणि कापून विकायचे नाही। आता जर आम्ही कापून नाही विकणार तर आमचं पोट कसं भरणार, हा पण प्रश्न आहे ना, हा पण मुद्दा आहे ना। आता आमच्या एका नाही 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 कोणी काही आम्हाला सांगितलं नाही। आमच्या त्या रंजनाताई तिकडे बसतात मासे विकायला, त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं की बाई असं असं आले। म्हटलं आता काय करायचं, बघूया काय होईल ते होईल, बघता येईल। आता जे तुमच्या समोरच महापौर बोलले ना की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, विचार करू नका, तुम्ही निर्वास्त राहा, व्यवस्थित धंदा वगैरे करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।